प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय 48, तर त्यांच्यावर जबाबदारी दिलेली होती माननीय साहेबांनी 8 दिवसापूर्वी की आम्ही प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये गेलं पाहिजे, तिथली संघटनात्मक बांधणी कशी आहे ती बघितली पाहिजे, तिथे जर पदं रिक्त असतील तर ती भरली गेली पाहिजेत. तर सगळ्या संपर्क प्रमुखांपैकी किती संपर्क प्रमुख 8 दिवसामध्ये त्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन आले त्याचा त्यांनी आढावा घेतला. आता फक्त लोकसभा मतदारसंघापुरतं नाही तर आता तालुक्याच्या स्तरावर गेलं पाहिजे, विधानसभा मतदारसंघावर गेलं पाहिजे आणि तिथल्या देखील पदाधिकाऱ्यांचा आढावा आला पाहिजे. त्याच्या सूचना माननीय शिंदेसाहेबांनी आज आम्हाला केलेल्या आहेत. मी देखील त्याच्यातला एक संपर्क प्रमुख आहे 3 लोकसभा मतदारसंघाचा. आणि संघटनात्मक बांधणी ही आता निवडणुका संपल्यानंतर पुढे आम्हाला 3 वर्ष करायची आहे, कारण आता कुठच्याच निवडणुका नाहीत ग्रामपंचायत सोडल्या तर ती कशा पद्धतीनं असली पाहिजे, कशा पद्धतीनं स्ट्रक्चर असलं पाहिजे, किती मतदारसंघाला किती जिल्हा प्रमुख असले पाहिजेत, कशा पद्धतीची पदाची रचना असली पाहिजे, या संदर्भामध्ये सन्माननीय साहेबांनी आमदार, खासदार आणि संपर्क प्रमुखांना आज मार्गदर्शन केलं. संघटना बांधणीवरती लक्ष दिलं जाणार आहे, तर रिस्ट्रक्चर केलं जाईल का, शफल केले जातील का, काही नवी पद्धती? नाही, नक्कीच जे काम करत नाहीत किंवा पदं घेऊन बसलेले आहेत त्यांना नक्कीच बाजूला करून नव्या दमाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी साहेब देतील. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की 12 तारखेपासून माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा देखील महाराष्ट्राचा दौरा सुरू होतोय. संभाजीनगरला पहिली आमची बैठक आहे सकाळी 11 वाजता. तिथे संभाजीनगर, जालना या 2 लोकसभा मतदारसंघाचा आढावा स्वतः खासदार साहेब त्या ठिकाणी घेणार आहेत. संध्याकाळी पुणे शहर, मावळ मतदारसंघ, शिरूर मतदारसंघ आणि बारामती मतदारसंघ या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक श्रीकांत शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी सोलापूर, लातूर आणि धाराशिव या 3 लोकसभा मतदारसंघाची बैठक होईल. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी नांदेड, हिंगोली आणि परभणी अशा 3 मतदारसंघाची बैठक. त्याच्यामुळं सगळे स्वतः साहेब असतील, खासदार साहेब असतील, आम्ही संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय आणि आम्ही ते आता तालुका पातळीवर जाणार आहोत. जे लोक मूल्यमापन कसं केलं गेलेलं आहे, रिपोर्ट तयार आहे का आणि त्या अनुषंगाने पुढची कारवाई हातात पडल्यानंतर कोण पास झालंय ते नापास झालंय हे कळतं. त्याच्यामुळे मार्कशीट बनवणं अजून चालू आहे आणि ते मार्कशीट माझ्या अंदाजाप्रमाणे 15 दिवसामध्ये किंवा 30 दिवसामध्ये सहीनं तयार होईल. त्याच्यामध्ये जे सक्षमपणानं काम करतायत त्यांना साहेब पुढे चाल देतील. जे सक्षमपणानं निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत, निवडणुका यशस्वी करू शकले नाहीत, अशा लोकांना साहेब थोडं थांबवतील. मंत्र्यांच्या कामाचा देखील आढावा घेतला जातो? नाही, ते नक्कीच घेतला जातो ना. मंत्र्यांच्या कामाचा आढावा हा नक्कीच प्री कॅबिनेटला घेतला जातो आणि त्याच्यामधनं आम्ही 8 दिवसामध्ये संघटनात्मक कुठे गेलो, आम्ही विभागाच्या मार्फत कुठं कामं जाऊन केली, विभागामध्ये उद्घाटनं किती केली, याचा सगळा आढावा स्वतः साहेब घेतात ना प्री कॅबिनेटला. पुणे कार्यकारिणीत तुम्ही बरखास्त केली, त्याच्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारे तुम्ही विचार करताय की नव्या लोकांना संधी द्यायची किंवा नाही? बरखास्त करण्यापेक्षा प्रभारी म्हणून काही लोकांना ठेवलेलं आहे आणि जे चांगलं काम करतील त्यांना नक्की कंटिन्यू करू. मी संपर्क प्रमुख त्या तिथला आहे. साहेबांच्या परवानगीनं ज्यांना नवीन पदं द्यायची आहेत त्यांना नवीन पदं देखील देऊ. ज्यांना थांबवायचं आहे त्यांना थांबवू, त्यांना काही काळासाठी थांबवायचं आहे त्यांना काही काळ थांबवू. मुंबईच्या बाबतीत जर बघायला गेलं तर मुंबई महापालिकेत जे यश होतं ते शिवसेनेला मिळालं नाही आणि अनेकांवरती नाराजी द्यायचे. त्या अनुषंगाने मुंबईत सुद्धा अशा पद्धतीचं फेरबदल होणार आहेत का विभाग प्रमुखांपासून? आता एक बघा, मुंबईचं एक स्ट्रक्चर साहेबांनी आता संपर्क प्रमुखांच्या निमित्तानं तयार केलं की याचं सगळं नेतृत्व माननीय श्रीकांत शिंदे साहेब करतील आणि त्याच्यानंतर 3 त्याच्यामध्ये संपर्क प्रमुख असतील. त्याच्यामध्ये योगेश कदम आहेत, निलेशजी राणे आहेत, राहुलजी शेवाळे आहेत. शेवटी मी संपर्क प्रमुख आहे, माझा देखील परफॉर्मन्स बघितला जाणार आहे. मी संपर्क प्रमुख आहे, मी मंत्री आहे म्हणजे मी संघटनात्मक काम करायचं नाही अशातला भाग नाही. या रचना साहेब लक्ष ठेवून आहेत आणि याच पार्श्वभूमीवर साहेबांनी आज या आमदारांच्या आणि संपर्क प्रमुखांच्या बैठका घेतल्या. नाही, याच्यामध्ये संजय नहार म्हणून जे आहेत सरहदचे, त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि हा देशातला पहिला कार्यक्रम. एका मातृभाषेच्या सगळ्या IAS ऑफिसर एकत्र येत आहेत आणि ते साहित्याचा विचार करणार आहेत, साहित्यावर बोलणार आहेत. त्याच्यामुळं हा कार्यक्रम संजय नहार केला आहे. त्याला मुख्यमंत्री महोदय देखील उपस्थित राहतील, उपमुख्यमंत्री महोदय देखील उपस्थित राहतील. आजच त्याच्या निमंत्रण पत्रिका सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्याच्यामुळं हा अभिनव असा कार्यक्रम सरहदच्या निमित्तानं आणि अजून एक संस्था आहे त्या 2 संस्थांच्या निमित्तानं त्या ठिकाणी होतोय. सुनेत्रा पवारांच्या मागे भाजप मोठा भाऊ म्हणून उभा राहील.
असा भूमिका भाजपाने केली. सुनेत्रा वहिनींचा उमेदवारी अर्ज भरतानाच माननीय एकनाथ शिंदेसाहेब उपस्थित होते. त्याच्यामुळं एकनाथ शिंदेसाहेबांनी उपस्थित राहून अख्खी शिवसेना माग भाजपा उभी आहे तशी उभी आहे हा संदेश त्याच दिवशी महाराष्ट्राला दिलेला आहे. सर, युद्धाची जी परिस्थिती आहे, अनेक गोष्टींचा तुटवडा होतोय. त्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये कर्मचारी जे आहेत परप्रांतातून ते आपापल्या प्रांतात झाले, त्यामुळे इंडस्ट्रीच्या अडचणी वाढत आहेत का? कारण परप्रांतात मोठ्या प्रमाणात वर्कर्सचे मजूर झाले. नाही, हा एक गैरसमज पसरवला जात होता की कामगार निघून जात आहेत किंवा करोनासारखी परिस्थिती येईल. मी प्रातिनिधिक म्हणून छत्रपती संभाजीनगर असेल, त्याच्यानंतर पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, त्याच्यानंतर कोकणातल्या काही इंडस्ट्री असेल, त्या ठिकाणी स्वतः व्हिजिट केलेली आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो अडचणीचा भाग होता तो इंधनाचा होता. पण इंधनाच्या रूपानं गॅस जो आहे तो PNG गॅस लाईन जिथनं गेलेली होती तिथं मिळत नव्हता. काही ठिकाणी सिलेंडरचं शॉर्टेज होतं. तर त्याच्यावर आम्ही बऱ्यापैकी दक्षता घेतली आणि तशी परिस्थिती सध्या आता नाही आहे. नाही, पण MIDC मध्ये हजारो कोटी नुकसान झालंय मागच्या महिन्याभरात, असे काही आवाज येतात. आढावा घेतला आणि ते कसं मी स्वतः छत्रपती नगर पिंपरी चिंचवडला होतो, पुण्यामध्ये होतो. मी स्वतः अंबरनाथची आजच मिटिंग घेतली. नुकसान झालेलं असू शकतं, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण जास्तीत जास्त नुकसान टाळण्यात देखील महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही केलेलं आहे आणि उद्योग विभाग म्हणून आम्ही केलेला आहे. तर नाशिकमध्ये अनेक प्रकार समोर आला आहे. एक खाजगी कंपनीमध्ये जो बॉस होता तो अत्याचार करतो महिलांवरती आणि गोपीचंद पडळकरला वेगळं रूप दिलेलं आहे, लव जिहादचं रूप दिलेलं आहे. कारण की जो बॉस होता तो मुस्लिम अशी प्रवृत्ती कुठच्याही जाती धर्मामध्ये तरी ठीक पाहिजे, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. गोपीचंद पडळकर म्हटलं हे मला माहीत नाही, परंतु अशा प्रवृत्तीला जात पात धर्मभेद असता कामा नये. ज्या जातीचा माणूस, ज्या धर्माचा माणूस, ज्या पंथाचा माणूस अशा पद्धतीचं नीच कृत्य करत असेल, घाणेरडं कृत्य करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. मग हो, हो. आपण बोलू ना. साहेबांकडे. आनंदराव काय बसा. कुणाला आठवतच नाही. हां, नमस्कार. हां, भूमिका ना